नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.5 सॉल्व करायचा आहे। या प्रॅक्टिस सेटमधील काही प्रॉब्लेम्स हे मीनवर आधारित आहेत, काही मेडियन आणि काही मोडवर आधारित आहेत। पहा 7.5 या प्रॅक्टिस सेटमधील काही प्रॉब्लेम्स हे आपल्याला मीनवर डिपेंड आहेत। काही प्रॉब्लेम्स हे म्हणजे काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला मीन फाइंड आउट करायचा आहे, काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला मेडियन फाइंड आउट करायचे आहे आणि काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे। पहा सर्वप्रथम आपण मीन म्हणजे काय, मेडियन म्हणजे काय आणि मोड म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ। आपल्याकडे ऑब्झर्वेशन्स आहेत किंवा स्कोअर्स आहेत। सपोज 1, 9, 6, 5, 9, 9 आणि 3 याप्रमाणे ऑब्झर्वेशन्स आहेत किंवा स्कोअर्स आहेत। तर किती स्कोअर्स आहेत हे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स येथे n ची व्हॅल्यू। पहा n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, ते किती आहेत 7 आहेत, बरोबर आहे। आता मीन फाइंड आउट करायचा आहे आपल्याला। पहा मीन म्हणजे काय, मीन म्हणजे हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत हे काय आहेत, ऑब्झर्वेशन्स किंवा स्कोअर्स। मीन म्हणजे काय, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स, या सर्वांची ॲडिशन करणार आपण, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स आणि अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स। किती क्वांटिटी आहे, 7 स्कोअर्स आहेत, बरोबर आहे। 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7ने डिवाइड करणार। हे जे आन्सर येईल तो काय असेल, मीन असेल। पहा ही ॲडिशन 42 होईल, याला आपण 7ने डिवाइड केलं तर आन्सर 6 मिळेल, बरोबर आहे। म्हणजे मीन किती मिळेल आपल्याला, 6। आता मीन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे। मीन म्हणजे जेवढे काही स्कोअर्स दिलेले आहेत, जेवढे काही ऑब्झर्वेशन्स आहेत त्या सर्वांची ॲडिशन करणार आणि किती क्वांटिटी आहे ऑब्झर्वेशनची त्या क्वांटिटीने आपण डिवाइड करणार, तो आपला मीन होईल। म्हणजे याप्रमाणे मीन फाइंड आउट करायचा आहे। आता मेडियन, पहा मेडियनसाठी काय करायचं आहे आपल्याला, मेडियन आणि मोडसाठी आपल्याला हे जे दिलेले स्कोअर्स आहेत हे सर्व स्कोअर्स आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये ॲरेंजमेंट करायचे आहे। असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, चढता क्रम, म्हणजे दिलेले स्कोअर्स हे आपल्याला चढत्या क्रममध्ये लिहायचे आहेत। प्रथम आपल्याला असेंडिंग ऑर्डर तयार करायची। पहा या नंबरची असेंडिंग ऑर्डर कशी होईल, म्हणजे चढता क्रम, सर्वात लहान नंबर आधी लिहिणार आपण। प्रथम आपण असेंडिंग ऑर्डर तयार करणार, सर्वात लहान नंबर, नंतर त्यापेक्षा मोठा 3 आहे, त्यापेक्षा ग्रेटर 5 आहेत, नंतर 6 आहेत आणि 9 3 टाइम्स आहेत, 9 9 9। पहा येथे n ची व्हॅल्यू किती आहे, 7 आहे, बरोबर आहे। हेअर टोटल नंबर ऑफ स्कोअर्स किती आहेत, 7 आहेत। परंतु 7 हा नंबर कसा आहे, ऑड नंबर आहे, म्हणजे विषम संख्या आहे, बरोबर आहे, ऑड आहे। ऑड जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, सेंटरचा जो नंबर असेल हा सेंटरचा नंबर आहे, कारण याच्या लेफ्टला 3 ऑब्झर्वेशन्स आहेत आणि राईटला पण 3 ऑब्झर्वेशन्स आहेत, बरोबर आहे। म्हणजे हा नंबर सेंटरचा आहे, मिडल नंबर आहे। हा मिडल नंबर म्हणजेच काय, मेडियन, इज मेडियन। ऑब्झर्वेशनची क्वांटिटी जर ऑड असेल तर मिडल नंबर ही आपली मेडियन असते। म्हणजे इथे मेडियन किती आहे, 6। पहा मेडियन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे। पहा येथे 7 ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणजे ऑड नंबर आहे। कदाचित 6 ऑब्झर्वेशन असते तर हा नंबर इवन झाला असता, बरोबर आहे। त्यावेळी काय करायचं आपण, पहा येथे ऑडऐवजी जर इवन नंबर आला तर काय करायचं, सपोज यातील एक अंक आपण कमी करू, एक ऑब्झर्वेशन कमी केलं तर हे 6 क्वांटिटी होईल, बरोबर आहे। सपोज 1 3 5 6 9 आणि 9 याप्रमाणे किती आहेत, 1 2 3 4 5 6 म्हणजे यांची क्वांटिटी 6 आहे, बरोबर आहे। आता 6 आहे, पहा इथे क्वांटिटी 7 असल्यामुळे मिडल नंबरच्या लेफ्टला 3 अंक आणि राईटला 3 अंक होते, बरोबर आहे। अंक म्हणजे ऑब्झर्वेशन्स, आणि इथे 6 क्वांटिटी आहे। असा कोणताच नंबर येथे मिळणार नाही आपल्याला की लेफ्टला सारखे अंक आणि राईटला सारखे अंक, बरोबर आहे। त्यासाठी काय करायचं आहे, मिडलचे 2 नंबर घ्यायचे। आता सेंटरचे 2 नंबर कोणते असतील, हे 2 नंबर सेंटरचे असतील, बरोबर आहे, 5 आणि 6, कारण या 2 नंबरच्या
लेफ्टला पण 2 अंक आहेत आणि राईटला पण 2 अंक आहेत. म्हणजे या 2 रीडिंगच्या लेफ्टला पण 2 रीडिंग आहेत आणि राईटला पण 2 रीडिंग आहेत. येथे या 2 नंबरचा ॲव्हरेज घ्यायचा आहे आपल्याला. जर येथे यांची क्वांटिटी 6 आहे म्हणजे हा नंबर कसा आहे E1. जर E1 असेल तर मिडलचे 2 अंक त्यांची ॲव्हरेज घ्यायची आपल्याला. म्हणजे इथे मीडियन कशी होईल पहा. मीडियन काय येणार आहे, या 2 नंबरची ॲडिशन 5 + 6 आणि 2ने डिवाईड करणार. या 2 नंबरचा ॲव्हरेज घ्यायचा आपल्याला. ॲव्हरेज म्हणजे 2ने यात डिवाईड करणार आपण, कारण 2च नंबर आहेत म्हणून 2ने डिवाईड करणार. म्हणजे 11/2 म्हणजे काय होईल 5.5. बरोबर आहे. यांची क्वांटिटी जर ऑड असेल तर मिडलचा नंबर म्हणजे मीडियन असेल आणि यांची क्वांटिटी जर इव्हन असेल तर मिडलच्या 2 नंबरचं ॲव्हरेज म्हणजे काय मीडियन असेल. आता मोड म्हणजे काय पहा. मोडसाठी पण आपल्याला काय करायचं आहे, असेंडिंग ऑर्डर तयार करायची आहे. जे काही दिलेले ऑब्झर्वेशन्स असतील त्याची आपल्याला असेंडिंग ऑर्डर प्रथम चढत्या क्रमामध्ये नंबर लिहायचे आहेत. पहा हीच असेंडिंग ऑर्डर होईल कारण ऑब्झर्वेशन हे आहेत. आपण येथे असेंडिंग ऑर्डर तयार केलेली आहे. बरोबर आहे. 1 3 5 6 9 9 आणि 9. मोडसाठी सर्वप्रथम आपण असेंडिंग ऑर्डर तयार करणार. असेंडिंग ऑर्डर तयार केल्यानंतर फ्रिक्वेन्सी कोणत्या ऑब्झर्वेशनची जास्त आहे, 9. बरोबर आहे. पहा येथे 9ची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. येथे 9 3 टाइम्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे मोड किती आहे 9 आहे. मोड आहे 9. कोणती रीडिंग सर्वात जास्त आहे, येथे 9ची आहे म्हणजे 9 हा मोड आहे. पहा याप्रमाणे मीन म्हणजे काय, मेडियन म्हणजे काय आणि मोड म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करू. पहा पहिला प्रश्न, येथे आपल्याला मीन फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम आपल्याला मीनवर डिपेंड आहे. येथे मीन फाइंड आउट करायचा आहे. यील्ड ऑफ सोयाबीन पर एकर इन क्विंटल इन मुकुंद्स फील्ड फॉर 7 इयर. 7 वर्षाचं सोयाबीनचं उत्पन्न किती आहे ते क्विंटलमध्ये आपल्याला दिलेलं आहे. मुकुंद याच्या शेतातील 7 वर्षाचं पर एकर, एका एकरमध्ये उत्पन्न किती झालेलं आहे प्रत्येक वर्षी, असं 7 वर्षाचं आपल्याला उत्पन्न येथे दिलेलं आहे. 10 क्विंटल, 7 क्विंटल, 5 क्विंटल याप्रमाणे. तर मीन काय असेल पहा. इथे आपल्याला पर एकरचा मीन फाइंड आउट करायचा आहे. पहा इथे आपण काय करणार, हे सर्व ऑब्झर्वेशन्स आहेत. या सर्व ऑब्झर्वेशनची आपण ॲडिशन करणार आणि किती ऑब्झर्वेशन्स आहेत 1 2 3 4 5 6 7 7 इयर्सचे 7 ऑब्झर्वेशन 7ने डिवाईड करणार. याप्रमाणे मीन फाइंड आउट होईल. मीनसाठी आपल्याला असेंडिंग ऑर्डर करायची गरज नाही. पाहायचं सोल्युशन. पहा गिवन डाटा लिहून घेऊ आपण किंवा गिवन ऑब्झर्वेशन्स. गिवन डाटा काय दिलेला आपल्याला, याप्रमाणे रीडिंग आहेत 10 7 हे सर्व ऑब्झर्वेशन किंवा स्कोअर घेऊ आपण. 3 क्विंटल, 9 क्विंटल, 6 क्विंटल आणि 9 क्विंटल. आता येथे यांची व्हॅल्यू म्हणजे किती रीडिंग आहेत 7 आहेत. बरोबर आहे. यांची क्वांटिटी येथे 7 आहे. टोटल रीडिंग किती आहेत 7 आहेत. आता मीन फाइंड आउट करायचा आहे. मीन म्हणजे फॉर्म्युला काय आहे, हे सर्व ऑब्झर्वेशन त्यांची ॲडिशन, सम. ॲडिशन म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स किंवा स्कोअर्स. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स आणि अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. टोटल नंबर येथे सम आणि येथे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. सर्व ऑब्झर्वेशनची सम घेणार आपण. येथे आपल्याला असेंडिंग ऑर्डर करायची गरज नाही कारण मीन फाइंड आउट करायचा आहे. अपॉन यांची क्वांटिटी 7. सर्व ॲडिशन करायची. ही ॲडिशन किती येईल 17 22 25 34 40 आणि 9 49 अपॉन 7. 49ला 7ने डिवाईड केलं तर आन्सर मिळेल
7. मीन पण किती आहे? 7च आहे. देअरफॉर मीन इक्वल टू 7. पहा जे विचारलं आहे ते आन्सर लिहायचं आपल्याला. फाइंड दी मीन, फाइंड ऐवजी आपण दी मीन ऑफ यील्ड पर एकर इज 7 असं लिहिणार. दी मीन ऑफ यील्ड, यील्ड म्हणजे उत्पन्न, पर एकर इज 7. कारण क्विंटलमध्ये दिलेलं आहे. मीन पण कसा येईल? क्विंटल. नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न. येथे आपल्याला मेडियन फाइंड आउट करायचे आहे. हा मेडियनवर डिपेंडिंग प्रॉब्लेम आहे. पहा येथे आपल्याला मेडियन फाइंड आउट करायचे आहे. ऑब्झर्वेशन्स याप्रमाणे आहेत. मेडियन किंवा मोडसाठी आपण काय करतो? असेंडिंग ऑर्डरमध्ये याची अरेंजमेंट करतो. दिलेले जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे आहेत. पहा याचं सोल्युशन. किती ऑब्झर्वेशन्स आहेत, ती क्वांटिटी ऑड आहे का इवन आहे चेक करू आपण. दिलेले ऑब्झर्वेशन याप्रमाणे आहेत, ते आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे आहेत म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये. पहा स्पेलिंग व्यवस्थित लक्षात राहू द्या. ASCE इथे CE असेंडिंग ऑर्डर. सर्वात लहान नंबर आधी लिहिणार. सर्वात लहान नंबर 59 आहे. त्यापेक्षा मोठा नंबर 68 आहे. 59 लिहिला आपण, 68 लिहिला. पुढचा नंबर त्यापेक्षा मोठा नंबर 74 आहे. नंतर 75 2 टाइम्स आहेत. 75 75 आणि 80. याप्रमाणे चढता क्रम आहे. आता येथे आपल्याला एनची व्हॅल्यू किती आहे? हेअर एन 70 नंबर राहिलेला आहे. 70 कुठे येईल? चढत्या क्रमाने येथे येईल. बरोबर आहे. 68 नंतर येथे 71 नंबर ॲड करा आणि नंतर 74. टोटल ऑब्झर्वेशन्स किती होतात? 1 2 3 4 5 6 7. सर्व ऑब्झर्वेशन आपण लिहिलेले आहेत. 80 पण लिहिलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7. यांची क्वांटिटी आहे 7. 7 हा नंबर कसा आहे? ऑड नंबर. येथेच बाजूला लिहा ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल, सेंटरचा जो नंबर आहे तीच मीडियन आहे. ऑड नंबर असल्यामुळे सेंटरचा म्हणजे मिडलचा जो नंबर आहे तीच आपली मीडियन आहे. मिडलचा नंबर 74 येईल कारण 1 2 3 रीडिंग लेफ्टला आहेत, 3 रीडिंग राईटला आहेत. म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये मिडलचा नंबर 74 येणार आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण दी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इज ऑड. हा नंबर कसा आलेला आहे? ऑड आलेला आहे. ऑड असेल तर मिडलचा जो नंबर आहे तीच आपली मीडियन आहे. देअरफॉर मिडल नंबर इज मीडियन. हा 74 मिडल नंबर आहे कारण लेफ्टला 3 अंक आहेत आणि राईटला पण 3 अंक आहेत. देअरफॉर मीडियन इज 74. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे. पहा सोल्युशन. येथे आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे, त्यामुळे दिलेले ऑब्झर्वेशन आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. येथे लिहिणार आपण असेंडिंग ऑर्डर ऑफ गिवन डाटा. पहा चढता क्रम करायचा आहे. सर्वात लहान नंबर 60 आहे, प्रथम लिहिणार. त्यानंतर मोठा नंबर 90 आहे, तो लिहिणार. त्यापेक्षा ग्रेटर 95, त्यापेक्षा ग्रेटर 99 आणि 3 टाइम्स 100. मोड म्हणजे काय? कोणत्या ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त आहे. येथे 3 टाइम्स हा नंबर रिपीट झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे या डाटाचा मोड काय आहे? 100.
येथे लिहिणार आपण स्कोअर, दी स्कोअर 100 इज रिपीटेड मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स, देअरफॉर मोड ऑफ, इथे मार्क्स आहेत त्यामुळे मार्क्स लिहू आपण, मोड ऑफ मार्क्स इज 100. हा नंबर वारंवार रिपीट झालेला आहे त्यामुळे मोड काय आहे 100. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे आपल्याला मीन फाइंड आउट करायचा आहे, परंतु रीडिंग जास्त आहेत. दी मंथली सॅलरी, ही मंथली सॅलरी आहे 30 वर्कर्सची. प्रत्येक वर्कर्सची येथे सॅलरी लिहिलेली आहे. असे किती वर्कर्स आहेत? 30 वर्कर्स आहेत. म्हणजे या रीडिंग 30 आहेत. तर आपल्याला मीन फाइंड आउट करायचं आहे. सर्वांची ॲडिशन करायची आणि 30ने डिवाईड करायचं. हे करण्यासाठी खूप वेळ जाईल आपल्याला, एवढं लिहिता पण येणार नाही आपल्याला, बरोबर आहे. 5000 + 7000 + 3000 + 4000 असं सर्वांची ॲडिशन करायची आपल्याला, हे सर्व रीडिंगची, आणि 30ने डिवाईड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल आणि एवढं आपल्याला पेजेसवर लिहिणं पण शक्य नाही आहे. त्यासाठी आपण काय करू, म्हणजे टॅली मार्क्सचा वापर करू. सोल्युशन, ही काय आहे? मंथली सॅलरी आहे. मंथली सॅलरी रुपीजमध्ये आहे, रुपीज. आपण याला XI कन्सिडर करू. XI इथे टेबल तयार करू आपण. ही मंथली सॅलरी, नंतर इथे टॅली मार्क्स लिहू आपण. सॅलरी रिपीट पण झालेली आहे त्यामुळे टॅली मार्क्स लिहू. नंतर FI घेऊ. FI म्हणजे काय? किती वर्कर्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स. ती क्वांटिटी आपण FIने इंडिकेट करू. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. ही ॲडिशन सोपी होण्यासाठी आपण ही प्रोसेस करत आहोत. इथे काय करू आपण? FI XI, FI आणि XI यांचा मल्टिप्लिकेशन येथे लिहू आपण. आता किती सोपं जाईल आपल्याला. आता काय करू, सर्वात लहान रीडिंग 3000चे आहे, बरोबर आहे. येथे 3000 लिहू आपण. किती टाइम्स आहेत? इथे आपण 1 टाइम्स, येथे 1 टॅली मार्क. 3000 येथे पण आहेत 2 टाइम्स. 3000 3 टाइम्स. 3000 आहेत का? येथे आहेत. 4 झाले की 5वी लाईन आपल्याला अशी करायची आहे. म्हणजे या टॅली मार्क्स 5 झालेले आहेत. 3000 आता नाही आहे, म्हणजे या टॅली मार्क्स 8 आहेत. म्हणजे असे 8 वर्कर्स आहेत की ज्यांची सॅलरी 3000 आहे, बरोबर आहे. येथे FI आणि XI या दोघांचा मल्टिप्लिकेशन. XI ही क्वांटिटी, FIची ही क्वांटिटी, दोघांचा मल्टिप्लिकेशन येथे आपण डायरेक्ट लिहू. किती होईल? 3000 × 8 म्हणजे 24000, बरोबर आहे. आता 3000 नंतर 4000 घेऊ आपण. 1 टाइम्स मार्किंग केलेली आहे आपण. हे 2 टाइम्स 4000 येथे पण आहेत. टॅली मार्क्स 4000 येथे आहेत. येथे टिक करायची, कारण कोणता नंबर विसरणार नाही. 4000 येथे आहेत, येथे आहेत, 2 टाइम्स आहेत. हे 5 झाले, हे 1. 4000 येथे आहेत, म्हणजे हे 7 टाइम्स आहेत, बरोबर आहे. 4000 × 7 28000. नंतर 5000 पण आहेत. किती टाइम्स आहेत? 1, 5000, हे 2, 3, 4, 5 टाइम्स आहेत, बरोबर आहे. 1, 2, 3, 4, 5 दोघांचा मल्टिप्लिकेशन 25000.
नंतर 5000 नंतर सॅलरी 6000 पण आहे. किती टाईम्स आहेत? 6000 6000 1 टाईम्स, 2 टाईम्स, 3 आणि 4 टाईम्स आहेत. 4 टाईम्स मल्टिप्लिकेशन 6000 इंटू 4 24,000 बरोबर आहे. नंतर 7000 किती टाईम्स आहेत काउंट करू आपण. 1 7000 2 टाईम्स 3 टाईम्स 1 2 3 टॅली मार्क्स 3 येतील. म्हणजे 7000 सॅलरी असणारे 3 वर्कर्स आहेत. दोघांचा मल्टिप्लिकेशन 21,000. तिघांची सॅलरी किती होईल? 21,000. नंतर 8000 पण आहेत. किती टाईम्स आहेत? 1 8000 आहे का? इथे आहेत 2 टाईम्स 2 म्हणजे हे होतील 16,000. सॅलरी आपण सर्व लिहिलेली आहे. कोणता नंबर राहिलेला आहे? 9000 राहिलेला आहे. म्हणजे 9000 आहेत. सर्वांना टिक केलेली आहे. म्हणजे कोणताच नंबर विसरलेला नाही. 9000 1 टाईम्स आहेत. म्हणजे एकच टॅली मार्क, एकच टॅली मार्क्स किती आहेत ती क्वांटिटी येथे आहे बरोबर आहे. हे 9000. ही जर ॲडिशन केली आपण तर काय होईल? सर्व स्कोअर्सची ॲडिशन मिळेल आपल्याला बरोबर आहे. सर्व स्कोअर्सची ॲडिशन मिळेल आपल्याला ही ॲडिशन केली म्हणजे सम ऑफ FI XI ही क्वांटिटी किती मिळेल आपल्याला? सर्व ॲडिशन करा तुम्ही. ही मिळणार आहे 1,47,000. ही सर्व ॲडिशन एवढी मिळेल आपल्याला. समेशन ऑफ ही क्वांटिटी FIची आहे. FI म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स. हे किती आहेत? ही ॲडिशन केली आपण तर 30 मिळेल. म्हणजे हे 30 वर्कर्स सर्वांची सॅलरी ती किती येत आहे? सर्वांची ॲडिशन केली तर एवढी आहे. आणि नंबर ऑफ वर्कर्स एवढे आहेत. आपल्याला काय करायचं आहे? मीन काढायचं आहे. म्हणजे या क्वांटिटीला या क्वांटिटीने आपण डिवाईड करणार. मीन मीन हा स्मॉल x बारने पण दाखवतात. या क्वांटिटीला समेशन ऑफ FI XI या क्वांटिटीला डिवाईड करणार आपण समेशन ऑफ FIने बरोबर आहे. सर्व वर्करची सॅलरी एवढी होत आहे सर्वांची ॲडिशन आणि नंबर ऑफ वर्कर्स 30 आहेत. हा डिव्हिजन करू. 0 0 कॅन्सल होईल. 3ने डिवाईड करू. 1470 हा डिव्हिजन करा. 14700 3ने डिवाईड करायचं आहे. इथे 2 राहतील. हे 7 घेतले आपण. हे 0 0 हे 2 0 ॲज इट इज. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला? 4900. हा येईल मीन. मीन सॅलरी एवढी आहे. युनिट आहे रुपीज. देअरफॉर मीन सॅलरी इज ₹4900. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला मेडियन फाइंड आउट करायचे आहे. या प्रॉब्लेममध्ये मेडियन फाइंड आउट करायचे आहे. मेडियन आणि मोडसाठी आपण काय करतो? दिलेले ऑब्झर्वेशन्स हे आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहित असतो. सोल्युशन मेडियन पाहिजे म्हणजे आपण दिलेले ऑब्झर्वेशन असेंडिंग चढत्या क्रमामध्ये लिहिणार आहोत. गिवन डाटा इन असेंडिंग ऑर्डर. तो डाटा कसा तयार होईल? म्हणजे चढता क्रम. सर्वात लहान नंबर आधी लिहू. सर्वात लहान नंबर कोणता आहे? 50 आहे. 50पेक्षा ग्रेटर येथे
60 आहेत. 60पेक्षा मोठा नंबर 65 आहे. नंतर 70 आहे, परंतु 2 टाइम्स आहे, म्हणजे दोन्ही नंबर एकदाच लिहिणार आपण. 70 नंतर मोठा नंबर येथे 80 आहे. 80 नंतर 85, 85 नंतर 90, 90 नंतर 95 2 टाइम्स आहेत. पहा, दिलेला डाटा आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घेतलेला आहे. येथे एनची क्वांटिटी पाहिजे आपल्याला. इथे लिहिणार हेअर एन इक्वल टू किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत. बरोबर आहे. पहा, एनची व्हॅल्यू येथे 10 आहे. 10 हा नंबर कसा आहे, इवन नंबर आहे, समसंख्या आहे. इवन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, मिडलचे 2 नंबर त्यांचं ॲव्हरेज घ्यायचं आहे. पहा, मिडलचे 2 नंबर कोणते असतील, हे 2 नंबर सोडून दिले आपण तर इकडून 2 नंबर सोडून देऊ. हे 3 सोडून दिले तर हे 3 घेऊ आपण. पहा, हे 4 नंबर तर हे 4 नंबर, तर मिडलला हे 2 नंबर असतील. बरोबर आहे. म्हणजे या 2 नंबरच्या लेफ्टला जेवढ्या काही रीडिंग आहेत तेवढ्याच राईटला पण आहेत. लेफ्टला 4 रीडिंग आहेत, राईटला पण 4 आहेत, म्हणजे सेंटरमध्ये हे 2 नंबर आहेत. हेअर मेडियन इज ॲव्हरेज, या 2 नंबरचा ॲव्हरेज घेणार आपण. मेडियन म्हणजे ॲव्हरेज ऑफ मिडल 2 नंबर्स किंवा ऑब्झर्वेशन्स. देअरफॉर मेडियन 70 आणि 80 दोघांची ॲडिशन, रीडिंग 2 असल्यामुळे 2ने डिवाईड करणार आपण. दोघांची ॲडिशन 150, 2ने डिवाईड करणार. 150ला 2ने डिवाईड केलं 75, म्हणजे मेडियन किती आहे 75. देअरफॉर मेडियन इक्वल टू 75. आपण आन्सर काढलेला आहे, परंतु हे आन्सर शब्दामध्ये लिहायचं आहे आपल्याला. फाइंड वर्डऐवजी आपण दी मेडियन ऑफ दी वेट्स ऑफ टोमॅटोज इज 75 असं लिहिणार. दी मेडियन ऑफ दी वेट्स ऑफ टोमॅटोज इज 75. युनिट पण दिलेलं आहे आपल्याला. येथे युनिट असेल तर युनिट लिहायचं. ग्राम्स आहे. बरोबर आहे. 75 ग्राम्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. पहा, येथे आपल्याला मीन, मेडियन आणि मोड हा जो डाटा दिलेला आहे त्याचा मीन पण फाइंड आउट करायचा आहे, मेडियन पण आणि मोड पण फाइंड आउट करायचा आहे. पहा, सोल्युशन. मीनसाठी आपण काय करणार, दिलेले स्कोअर सर्वांची ॲडिशन करणार, किती स्कोअर्स आहेत त्याने डिवाईड करणार. मेडियनसाठी आपण काय करणार, हे जे स्कोअर्स आहेत ते असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिणार आणि यांची क्वांटिटी इवन आहे का ऑड आहे चेक करणार. आणि मोडसाठी काय करणार, जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी कोणती रिपीट झालेली आहे तो नंबर म्हणजे काय मोड. पहा, सोल्युशन. गिवन डाटा याप्रमाणे आहे. आपल्याला मीनसाठी दिलेला डाटा असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिण्याची गरज नाही, फक्त मेडियन आणि मोडसाठी आपल्याला डाटा हा असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहावा लागतो. याप्रमाणे रीडिंग आहेत. बरोबर आहे. फॉर मोड फॉर मीन. आधी मीन फाइंड आउट करू आपण. हिअर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स म्हणजे काय, स्मॉल एन इंडिकेट करू. ती क्वांटिटी किती आहे 1 2 3 4 9 आहे. बरोबर आहे. 9 मॅचेसची 9 क्वांटिटी आहे. क्वांटिटी 9 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता मीन फाइंड आउट करायचा आहे. मीन हा आपण स्मॉल एक्स बारने पण दाखवतो. म्हणजे काय करणार, आपण सर्व स्कोअर्सची ॲडिशन आणि 9ने डिवाईड करणार. म्हणजे 5 + 4 + 0 + 2 + 2
4 + 4 + 3 आणि +3 अपॉन 9. ही सर्व ॲडिशन करू. 9, 11, 12, 13, 17, 21 आणि हे 6, 27. 27ला 9ने डिवाईड करणार. आन्सर काय मिळेल? 3 मिळेल. म्हणजे मीन किती येतो आहे? 3 येतो आहे. देअरफोर मीन = 3. आपण मीन फाइंड आउट केला. आता मेडियन. फॉर मेडियन मेडियनसाठी आपण काय करतो? दिलेला डाटा असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचा आहे. असेंडिंग ऑर्डर. दिलेला डाटा असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहू आपण. सर्वात लहान नंबर आधी 0 लिहिणार. त्यापेक्षा मोठा नंबर 2 आहे. बरोबर आहे. 2 टाइम्स आहेत. तर 0 लिहिला, 2 लिहिले, आता 3. त्यापेक्षा मोठे 4 आहेत. त्यापेक्षा मोठे 5 आहेत. 4 3 टाइम्स आहेत आणि 5 आहेत. सर्व नंबर आपण लिहिलेले आहेत. ही झाली असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर लिहून घेतली आपण मेडियनसाठी. आता एनची क्वांटिटी हेअर एनची क्वांटिटी किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 हा नंबर कसा आहे? ऑड आहे. इवन आहे का? नाही. इवन म्हणजे काय? जर 2ने डिवाइड होत असेल नंबर तर तो इवन. हा कसा आहे? ऑड आहे. म्हणजे विषम संख्या आहे. ऑड असेल तर आपण काय करतो? ऑड असेल तर मिडलचा एकच नंबर आणि इवन असेल तर मिडलचे 2 नंबर. ऑड आहे म्हणजे मिडलचा एकच नंबर येईल. सेंटरचा नंबर कोणता आहे इथे आपण चेक करू. सपोज हे 3 नंबर लेफ्टला आहेत तर हे 3 नंबर राईटला आहेत. हा एक नंबर लेफ्टला घेतला तर हा एक नंबर राईटला येईल. म्हणजे सेंटरमध्ये हा नंबर आहे. बरोबर आहे. या नंबरच्या लेफ्टला 4 रीडिंग आहेत, राईटला 4 रीडिंग आहेत. म्हणजे सेंटरमध्ये हा नंबर आहे 3. बरोबर आहे. मेडियनसाठी एनची क्वांटिटी येथे ऑड आहे. त्यामुळे देअरफोर दी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इज ऑड. ऑब्झर्वेशन्स कसे आहेत? ऑड आहेत. देअरफोर मिडल नंबर इज median. देअरफोर मेडियन येथे मेडियन 3 होईल कारण मिडल नंबर 3 येत आहे. याप्रमाणे मेडियन फाइंड आउट केली. आता मोड फाइंड आउट करायचा आहे. मोडसाठी आपण असेंडिंग ऑर्डर करणार. ती याचप्रमाणे येणार आहे. बरोबर आहे. कारण डाटा हा आहे याची असेंडिंग ऑर्डर याप्रमाणे येणार आहे. म्हणजे जास्त वेळेस रिपीट झालेला नंबर कोणता आहे? 4 आहे. म्हणजे मोड किती येणार आहे? 4 येणार आहे. फॉर मोडसाठी असेंडिंग ऑर्डर लिहिणं आवश्यक आहे. हीच येणार आहे. 0 2 2 3 3 4 4 4 आणि 5. बरोबर आहे. आता स्कोअर हे 2 टाइम्स आहेत, हे 3 टाइम्स आहेत. जास्त टाइम्स कोणते आहेत? 4 आहेत. हे 3 टाइम्स आहेत. बरोबर आहे. दी स्कोअर 4 इज रिपीटेड. 4 हा जास्त वेळेस रिपीट झालेला आहे या दिलेल्या नंबरमध्ये. रिपीटेड मॅक्सिमम number of times in the data, in the given data. Therefore mode 4. मोड किती आहे? 4 आहे. तर मीन फाइंड आउट केलेला आहे आपण. देअरफोर मीन = 3. मेडियन पण 3 आलेली आहे. मेडियन = 3 अँड मोड = 4. मीन फाइंड आउट केला, मेडियन फाइंड आउट केली आणि मोड पण फाइंड आउट केलेला आहे.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. दी कॅल्क्युलेटेड मीन ऑफ 50 ऑब्झर्वेशन्स वाज 80. पहा 50 ऑब्झर्वेशन्सचा मीन घेतलेला आहे तो 80 आलेला आहे. इट वॉज लॅटर डिस्कवर दॅट ऑब्झर्वेशन 19 वॉज रेकॉर्डेड बाय मिस्टेक 91. पहा 50 ऑब्झर्वेशन्स आहेत. सपोज अशा 50 काय आहेत रीडिंग आहेत म्हणजे ऑब्झर्वेशन्स बरोबर आहे. या रीडिंग किती आहेत 50 आहेत म्हणजे यांची क्वांटिटी किती आहे 50 आहे. तर या सर्वांचा मीन घेतला आपण. मीन म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. मीन म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स आणि आपण टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. पहा इथे मीन दिलेला आहे आपल्याला. मीन किती आहे 80 आहे. मीन 80 आहे 50 ऑब्झर्वेशनचा म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहे 50 म्हणजे सम ऑफ ऑब्झर्वेशन्स. या सर्व 50 ऑब्झर्वेशनची सम किती असेल ती आपल्याला यावरून फाइंड आउट होईल. सम ऑफ फक्त व्हॅल्यू पुट केले आपण सम ऑफ ऑब्झर्वेशन्स बरोबर आहे. म्हणजे 80 × 50 काय होतील दोघांचा मल्टिप्लिकेशन 4000 होईल इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. पहा या 3 पैकी कोणत्याही 2 रीडिंग माहिती असेल तर तिसरी रीडिंग आपल्याला काढता येईल. पहा इथे 50 ऑब्झर्वेशन्स आहेत बरोबर आहे आणि मीन दिलेला आहे 80 म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स तो आपण फाइंड आउट केलेला आहे. तो किती आहे 4000. पहा पुढे काय सांगितलेलं आहे. इट वॉज लॅटर डिस्कवर नंतर लक्षात आलं की ऑब्झर्वेशन 19 वॉज रेकॉर्डेड बाय मिस्टेक ॲज 91. पहा 19 आणि 91 फक्त अंक मागं पुढे आहेत म्हणजे आपल्याला 19 पाहिजे होते. त्या ऑब्झर्वेशनमध्ये एक अंक एक रीडिंग 19 पाहिजे होती परंतु त्यामध्ये 19 ऐवजी 91 हा उलटा नंबर झाला. म्हणजे 19 ऐवजी 91 यामध्ये ॲड झालेले आहेत. 91 ॲड झालेले आहेत. नंबर कोणता पाहिजे होता 19 पाहिजे होता परंतु या रीडिंगमध्ये 91 ॲड झालेले आहेत. तर मीन किती आलेला आहे 80 आलेला आहे आणि त्यावेळेस सर्व ऑब्झर्वेशनची ॲडिशन किती आलेली आहे 4000. तर व्हॉट वॉज करेक्ट मीन. जर या 91 ऐवजी आपण जर 19 घेतले असते म्हणजे चुकी काही केली नसती 91 ऐवजी जर आपण 19 घेतले असते तर मीन काय आला असता म्हणजे करेक्ट मीन काय आला असता. जर 91 नसते घेतले आपण 19च घेतले असते तर मीन काय आला असता तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे नंबर कोणता पाहिजे आपल्याला त्या रीडिंगमध्ये 19 पाहिजे होता परंतु चुकीने 91 झालेला आहे. 19 ऐवजी 91 घेण्यात आलेला आहे त्यावेळेस ॲडिशन एवढी आलेली आहे. जर आपण 19च घेतला असता 91 नसते घेतले तर करेक्ट मीन काय असता तो आपल्याला मीन फाइंड आउट करायचा आहे. पहा सॉल्व करूया. पहा सोल्युशन. येथे मीन दिलेला आहे आपल्याला. हेअर मीन आहे 80. 50 ऑब्झर्वेशन्स आहेत बरोबर आहे. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इक्वल टू 50. या 2 क्वांटिटी माहिती असल्यामुळे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल कारण आपल्याला मीनचा फॉर्म्युला माहिती आहे. मीन इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स सर्व ऑब्झर्वेशनची ॲडिशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. वर ॲडिशन आणि खाली टोटल नंबर ऑफ. व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर मीन आहे 80 सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स ही क्वांटिटी आपल्याला काढायची आहे. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑल म्हणजे येथे 50 ऑब्झर्वेशनची सम किती होईल ती आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे. अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 50 आहेत. देअरफॉर हे 50 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये येतील दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला. देअरफॉर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स 80 × 50 80 × 50 म्हणजे हा मल्टिप्लिकेशन 4000. ऑल म्हणजे काय येथे 50 ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणजे ही सम कशी आहे
50 ऑब्झर्वेशनची आहे. देअरफॉर सम ऑफ ऑल ऐवजी 50 लिहू आपण. 50 ऑब्झर्वेशन्स, त्या सर्व 50 ऑब्झर्वेशनची सम आपल्याला 4000 मिळत आहे. पहा येथे काय दिलेलं आहे, 19 नंबर पाहिजे होता परंतु 91 झालेला आहे त्या ऑब्झर्वेशनमध्ये. येथे लिहिणार आपण 1 ऑब्झर्वेशन was 19 but recorded as 91. आफ्टर करेक्शन आपला करेक्ट मीन किती आहे तो फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे 19 असताना मीन काय आला असता, हा 91 असताना मीन आलेला आहे. 19 असताना काय आला असेल. आफ्टर करेक्शन सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स, म्हणजे हे 4000 बरोबर आहे. यामध्ये 91 आलेला आहे, तो आपण मायनस करू. तो नंबर काढून घेतला आपण. मग आपण प्लस काय करणार 19. बाय मिस्टेक 91 प्लस केला होता आपण, तो इथे मायनस केला आपण आणि आता हे ॲड केला आपण 19. बाय हे कॅल्क्युलेशन करू. 4000मधून 91 मायनस केले तर आन्सर काय मिळेल 9093 बरोबर आहे. 91 मायनस केले, यामध्ये आता प्लस 19 करू. प्लस 19 केले म्हणजे 3928. पहा 19 नंबर घेतला तर आपल्याला सम एवढी मिळायला पाहिजे बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, करेक्ट मीन पाहिजे. म्हणजे आता ही करेक्ट सम आहे बरोबर आहे. ही करेक्ट आहे का नाही, 91 असल्यामुळे ती सम आलेली आहे. 19 घेतल्यानंतर ही सम येईल कारण यातून आपण 91 मायनस केलेलं आहे. आता ही करेक्ट सम आहे बरोबर आहे. आता आपल्याला करेक्ट मीन काढायचा आहे. देअरफॉर करेक्ट मीन म्हणजे ही सम घेणार आपण आणि डिवाइड करणार 15s, कारण एक नंबर मायनस केला आणि एक ॲड केला म्हणजे ऑब्झर्वेशन आपले 50च आहेत. पहा डिव्हिजन करू. पहा हे कॅल्क्युलेशन रफमध्ये करायचं आहे. पहा हे पण रफमध्ये लिहायचं आहे. कॅल्क्युलेशन 50ने डिवाइड करायचं आहे. येथे 7ने डिवाइड करू म्हणजे 350 होतील. 42 राहतील. 42 हे 8 घेतले, 8ने डिवाइड करू तर हे 400 होतील. ही सबट्रॅक्शन 28 लहान आहेत, इथे 0 घेणार. येथे 0 घेतल्यामुळे येथे पॉईंट देणार आपण. 5ने डिवाइड करता येईल 250 होतील. येथे 30 राहतील. येथे 0 घेणार. आता पॉईंट द्यायची गरज नाही कारण एकदा पॉईंट दिलेला आहे आपण. आता आपण 0 किती वेळेस घेऊ शकतो. आता 6ने डिवाइड करता येईल. कंप्लीट 300 होतील आणि रिमाइंडर 0 राहील बरोबर आहे. 78.56 आन्सर काय मिळेल 78.56. करेक्ट मीन एवढा असेल. देअरफॉर दी करेक्ट मीन इज 78.56. पहा हे रफमध्ये लिहा कॅल्क्युलेशन. पहा हे कॅल्क्युलेशन रफमध्ये करा. नेक्स्ट